हिंगोलीमधनं आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार ज्यांना शिवसेनेनं पहिल्या आपल्या यादीमध्ये उमेदवारी घोषित केली होती, ती उमेदवारी शिवसेना मागे घेताना दिसतेय आणि हिंगोलीमधून बाबूराव कदम कोहळीकर यांना शिवसेना उमेदवारी देतेय। बाबूराव कदम कोहळीकर यांच्या नावाची घोषणा करण्याऐवजी थेटपणे बाबूराव कदम कोहळीकर यांना एबी फॉर्म दिला जाईल असंही सांगितलं जातंय। शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का, कारण हिंगोलीला हेमंत पाटील यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर हा उमेदवार निवडून येणार नाही, स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत, भाजपचे कार्यकर्ते काम करणार नाहीत, अशा प्रकारचे इनपुट्स आल्यानंतर ही उमेदवारी बदलण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात येत असल्याची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची भावना होती आणि अखेर शिवसेनेनं आपला उमेदवार बदललाय आणि जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली आहे। त्यामुळे हिंगोलीमधली आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार बाबूराव कदम कोहळीकर हे शिवसेनेचे उमेदवार असतील, एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील आणि हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते। हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होता, ते इनपुट्स भाजपकडे गेले होते। आपण काम करणार नाही असं भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवल्याचे इनपुट्स होते आणि या सगळ्या कारणांचा विचार करत हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे आणि बाबूराव कदम कोहळीकर यांना संधी देण्यात आलेली आहे। या बदल्यात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम या मतदारसंघामधून उमेदवारी दिली जाऊ शकते, पण यवतमाळ वाशिमच्या सध्याच्या खासदार भावना गवळी याच तिथून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत। त्यामुळे भावना गवळी यांना उमेदवारी दिली जाते की राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाते, हाही आता प्रश्न आहे। पण हिंगोलीच्या बाबतीमध्ये मात्र हेमंत पाटील यांची उमेदवारी काढून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी। महायुतीमध्ये जे जागा वाटप सुरू होतं त्या जागा वाटपामध्ये अनेक जागांवरनं धुसफूस होती, पण हिंगोलीच्या जागेवरनं कुरबुरी ऐकू येत होत्या। हिंगोलीमधनं उमेदवार जाहीर झालेला असल्यामुळे फारसं तिथे काही घडणार नाही अशी शक्यता नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटत होती, मात्र अचानकपणे हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार शिवसेनेनं बदललाय। त्यामुळे हिंगोलीमध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यामध्ये थेट लढत असेल। आणि हिंगोलीमध्ये जे घडलंय त्याचा यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघावर नेमका कसा परिणाम होणार आहे या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट वैभव परब आपल्यापर्यंत पोहोचवतायत। वैभव, कविता, खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी 28 तारखेला 8 उमेदवारांची नावं जाहीर केली होती। त्यानंतर 2 उमेदवार महत्त्वाचे होते, ते म्हणजे एक हेमंत गोडसे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावना गवळी। या दोघांची नावं आणि मतदारसंघ ही नावं डिक्लेअर केली नव्हती, कारण का गेल्या काही दिवसांपासूनच चर्चा होती की काही खासदारांचे पत्ते आहेत ते कापले जाणार आहेत आणि त्याच अनुषंगानं आहेत ती यादी 8 जणांची अगदी संयमपणा ठेवून ही जाहीर करण्यात आली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।